की जय। बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। श्यावल रामचंद्र की जय। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। आच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैमेकाम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशविनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं सत्यं एकं परम पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरा। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिव गायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो आनंद गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो पितृस्वरूपे गायत्री ओम नमो शुक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपत्री ओम नमो दिदेश्वरे ओम नमो विद्या विजय ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो अधिविजय ओम नमो विनायके ओम नमो रत्तांक्षी ओम नमो कामाक्षी ओम नमो बीजाक्षी ओम नमो स्वयं प्रकाशे ओम नमो अनादि गायत्री क्रम क्राम क्रीं क्रीं क्रौं रं रां ह्रीं ह्रीं रौं क्लं क्लां क्लीं क्लीं क्लौं त्रं त्रां त्रिं त्रिं त्रौं ब्रं रां ह्रीं ह्रीं रौं क्षं क्षां क्षं क्षं क्षौं लं लां लिं लिं लौं थं थां थिं थिं धौं प्रं प्रां प्रीं प्रीं प्रौं नं नां निं निं न्हौं रं रां ह्रीं ह्रीं रौं द्रं द्रां द्रिं द्रिं द्रौं ग्रं ग्रां ग्रिं ग्रिं ग्रौं श्लं श्लां श्लीं श्लीं श्लौं शं शां शं शं शौं द्लं द्लां दिं दिं द्लौं ग्रं ग्रां ग्रिं ग्रिं ग्रौं श्लं श्लां श्लीं श्लीं श्लौं स्रं स्रां स्रीं श्रीं स्रौं स्लं स्लां श्लीं श्लीं सौं ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं रौं द्लं द्लां दिं दिं द्लौं ज्लं ज्लां जिं जिं जौ ओ वा विविवों ॐ क्रौं ॐ रौ अंगुष्ठभ्यै नमः ॐ क्रौ तज्ज्ञभ्यै नमः ॐ रौ क्रमध्यमभ्यै नमः ॐ रवृणकभ्यै नमः ॐ ह्रा कनिष्ठभ्यै नमः ॐ सौरनेत्राय नमः ॐ क्रौ शिकावश्यत नमः ॐ त्रकृपादत्राय नमः ॐ सौद्रमुखाय नमः ॐ क्रौ हृदयाय नमः ॐ रौक्रभोभ्यै नमः ॐ राकण्ठाय नमः ॐ त्रौभ्रौकटिभ्याय नमः ॐ रौजङ्घभ्यै नमः ॐ मुखाय नमः ॐ लौपुष्टे नमः ॐ भ्रुकुटे नमः ॐ ह्रस्वाय नमः ॐ दीर्घाय नमः ॐ श्रीललटाय नमः ॐ लोक्रोत्रपूर्णाय नमः ॐ प्रथमाय नमः
ओम लं नमः ओम सन नमः ओम धन नमः ओम रन नमः ओम चं नमः ओम षण नमः ओम थन नमः ओम घन नमः ओम हन नमः ओम गन नमः ओम चं नमः ओम क्षण नमः ओम क्षण नमः ओम कन नमः ओम जन नमः ओम झन नमः ओम उन नमः ओम थन नमः ओम ठन नमः ओम तन नमः ओम नन नमः ओम दन नमः ओम वन नमः अन्नमा अदत्राद् गमद् ब्रह्मा भुवन्याच समं भवा महेन्द्रा प्रमुखा देवा मुन्यस प्रदेश्वरा पीतरा सिद्धगन्धर्वा विद्याधर मोरगा चारणायक्षरक्षंसि किन्नरा सरस्वतीजां द्रष्टुकामा भगवतो निर्यान परमो सुखां गायन्तश्च गुणन्तश्च शौरे कर्म निजन्म च वोहूर्ष पुष्पवर्षाणि इमानावरि प्रेमं कुर्वः संकुलं राजं भक्त्या परमायुत्यां भगवान् पितान्मा वीक्ष विभूतिरात्मनैव संयुजात्मा निजात्मानं पद्मनेत्रनिमीलयां लोकाभिरामास्ततनुधारणा ध्यानमङ्गलम् योगधारणाग्नेया तद्वदामा विशेषकमो दिवि धुन्धवयने तुपेतु सुमनशकां सत्यं धर्मो कृतिर्भूमि कृतिजोचात्तमयो देवादेवमुख्यानां शान्तिं स्वधामने अविज्ञातगतिर्कृष्णदत्तृष्वितः सौदाम्यकाकाशयञ्चयत्वा ब्रह्मण्डलं गतिर्लस्ते मृतिस्ता कृष्णस्य दैवते ब्रह्मरुद्राते तिष्ठ्वा योगगति हरे विश्वतां प्रशान संस्था संसं लोकयुसतां रजम्रतनुभुजन्यपया मायामटाण्डशं शिष्टवात्मने दम्नश्रुत्यजन्दे सय्यचार्नो प्रदास्ते मर्तेन गुरुस्तुतां यं लोकनितं त्वां चनिचनार्दन परमासुतं जित्यन्धकान् क्रमसां निशां क्युंजावने स्वर्णनम्रंसं देहं तताप्ये स्थितिति संवाप्येष्वान्यत्रे शक्तिदो नैते प्रतमर्तं किं स्पष्टगति प्रदर्शनम् एतां प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवी परां प्रयात्कृत्याद्भक्त्यात् तामिवाप्नोत्तमः महानारायणं देव सर्वशक्तिमयं प्रभुम् आदिदेव जगन्नाथं प्राणामामि मुहुर्मुहुः सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वगतस्य वै वेदोपित्यं गदयति परमं परमात्मनः त्रीणि पदां चक्रमे विष्णुगुप्तधर्मा निधार्यन् तस्य वादे प्रादुर्भूतब्रह्माण्डं रूपमद्भुतमिदशक्या तदत्तं सर्वभूतनिकेतन्दबन्धमोक्षपरायणं कर्मोपासनान्यान्नामालयं देवर्पिनं नमानि पर्याभक्त्या दातार सर्वसम्पदं वेदोपित्यं गदयति स्वरूपं जगदात्मनः महानारायणं देवभूतान् रक्षणा वै ब्रह्म विष्णुमहेशान्नारूपे प्रादुर्भवम् यैर्महात्माभिमन्त्रार्थज्ञाता यत्त्वा मन्त्रविणा सिद्धिं लब्धा एवं तेषां मन्त्रमुष्णासन् गुरुपदेशान्मन्त्रा सिद्धिं लभते विनियोगे तदृशे तर्पणे तत्सिद्धि सुलभा तस्माद् गुरुद्रवणास्योगाम् पाठ्यजपे वायुषुडोच्चारणश्रुतं जातं तदोष्पर्याराय छन्दो देवतृणाशकम् पाठ्यजपे वामनौ शिष्टदेवध्यानम् अन्यगतोषान्दे तृणाशकम् तस्मादेव नियोगः कर्तव्येषु मन्त्रः स्वाध्यात्मिकव्रतात् कथितेषु जपात् फलस्यात् भावात् केवल मनन प्रधानवाचिनियोगस्य प्रयोजनं नास्ति
यदा मावच कल्याणी मावदानि जनभ्यां ब्रह्मराजन शूद्राय चरय सुदाचरणं विश्वामित्रसिदा कनु ध्रुवास भृंगिरा कश्यपो वामदेव अत्रि वशिष्ठ नारदालय कविर्हर्यन्तरिक्ष प्रबुद्ध विपलायनम् अहिरत्र दुर्लभकरभाजनं दुर्लभो मानुष देव देनाक्षण भंगुर तत्रापि दुर्लभमन्य वैकुंठ प्रदर्शन हंसरूपाच्युतात्मक दत्त कुमार भगवान पितान्मा विष्णु शिवाय जगता कले अवतरणता मुसुतास्ते नमस्ते वासुदेवाय नमः शंकर्ष्णगाय च प्रद्युम्नानिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः नारायणाय ऋषे पुरुषाय महात्मने नमः विश्वेश्वराय ईश्वाय सर्वभूतात्मने नमः सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णु कमलोज्जलाम वरात्मा सर्वभूतानि भद्रभुजा पदान्वे ओम चक्षुन्द्र के प्रकाश भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। ओम आकाश में विचारण करने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। ओम महासेना सा सहस्र किरम भारे सेना सा रखने वाले भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। ओम तमगुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। ओम रजगुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। ओम सत्वगुण रूप में भगवान श्री सूर्य नारायण को नमस्कार। भगवान मुझे सत्य सत्य उड़ले चले, ए भगवान मुझे अंधकाश के प्रकाश को उड़ले चले। नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशि नमस्तुते नर्मदे तुभ्यं सदा परमात्मा भूतात्मा त्वात्मा चायं भवान यथास्तथास्तुते नर्तमावर्तकिं प्रवर्तते। श्री गणेशाय नमः श्री सां सदाशिवाय नमः। अस्य श्री सुरक्षादूत्रमन्त्रस्य यज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टोपचंद श्री सदाशिव विद्यार्थ सुरक्षा स्तोत्र जपेनुगा चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार प्रमोद्धारं चतुर्वर्गस्य साधनं गौरी विनायकोपेतं पंचवक्रतिनेत्रकां शुभं दात्वा दशभुजं सुरक्षा पटिनरः गंगाधर पातु भालमदे दुशेखरं नैने मदन शरण कर्ण स्रपयुभूषण घ्राणं पातु प्राराति मुखं पातु जगत्पदे जुम्हावास्र पातु कंदरासते कंदर त्रिगंडवात में कंठ स्कंद विश्वंदरंदरा भुजवासरता कौर पातु पिनाद हृदयं शंकर पातु जठर गिरिजापति नाभिमृत्युंजय पातु कटि अग्राजनम्बरं साकन्यवादुनार्थ शरणंगतवत्सरं उरुमेश्वर पातु जगनि जगदीश्वरं जंगी पा जगत्कर्ता गुल्प पातु गणाधिपं चरणं करणं शुंधु सर्वांगानि सदाशिवं एतां शुभलोपेता रक्षा सुकृति पठितां स्वभक्त्या सकल कामान् श्वाय सजप्न्यां ग्रहबुध विषाचाले त्रिलोक्यजरन्ते दुरादाश पलायन्ते शिवनामाभिरक्षतम् अभयं करणं मेदं कवचं पार्वतीपदे भक्तव्यत्याकण्ठे तस्य वश्य जगत्त्रयम् इमा नारणं स्वप्ने सुरक्षाता विशदां प्रातरुत्त योगीन्द्रो यज्ञवल्क्यस्तालिखितम् इति श्रेयं प्रोक्तं श्रीसुरक्षास्तोत्र सम्पूर्णम् ओंकारबिन्दुसयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नमन्त्रिषो देवा नमन्त्यप्सरागणा नरान् मन्ति देवेश नकाराय नमो नमः। महादेवम् आत्मानं महाध्यानं परायणं महापापरं देवं मुकाराय नमो नमः। शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवम् एकपदं नित्यं शिकाराय नमो नमः। वहान् ऋष्वो यस्य वास्किकण्ठभूषणं वामे शक्तिरं देवं मुक्काराय नमो यत्र यत्र सिद्धो देवा श्रूयापि महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां एकाराय नमो नमः। षडाक्षरमिदं स्तोत्रं यपठे शिवसन्धितो
शिवलोकाप्नोति शिवेन समुदिति श्रीरुद्रामले उमामेश्वर संवादे शुषडाक्षरतोत्र संपूर्णम् सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन्यामाकाल ओंकार ममलेश्वरम् केदारिमपुष्टडकन्विमाशङ्करम् वाराणसी च विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वेदनाचिताभूमौ नागेशं दारुकामणे शीतवन्देश रामेश वृष्ण्यं चाश्वालये द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय पठित सप्त जन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं काम्पैश्चैव पठिष्यति नरोत्तमा तस्य तस्य फलप्राप्ति भविष्यति न संशया एतशादर्शनं देव पातकं नैव तिष्ठते कर्मोक्षैव तस्य अष्टदुष्टो महेश्वरा ॐ क्षरवाय क्षितिमूर्ते नमः ॐ भवाय जलमूर्ते नमः ॐ रुद्राय अग्निमूर्ते नमः ॐ उग्राय वायुमूर्ते नमः ॐ भीमाय आकाशमूर्ते नमः ॐ पशुपते यज्ञमूर्ते नमः ॐ महादेवाय सुमूर्ते नमः ॐ ईशान्याय स्मृते नमः ॐ हराय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शाम्भवे नमः ॐ शूलपाणे नमः ॐ पिनाकऋषे नमः ॐ शिवाय नमः ॐ पशुपते नमः ॐ महादेवाय नमः पद्मासन समस्ति सम्रांगणे व्याघ्राकृते विश्वाद्यं विश्वबीजं निकलं भैरणं पंचवक्र त्रिनेत्रकम् ॐ नमो भगवते मृत्युंजयाय ततो विष्णोर्पिता मार्कण्डेयो मामुति तृष्टप्रणभूत्वा दिवाय दिव जनार्दन विष्णुने पटे स्तोत्र करडे मना संभावितेन मनसा तेने तुष्टव माधवं नुवते वासुदेवाय नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोऽस्पृशिकेशं किमन्यमुतो कृष्यते गोविन्द पुण्डरीकान्तस्मयं केशवात् प्रणास्मै किमन्यमुतो कृष्यते वराह वामन विष्णुर्षियं जनार्दनं माधव च प्रणास्मै किमन्यमुतो कृष्यते पुरुष पुष्करं पुण्यक्षयं जगत्पतिं लोकनाथ परमनास्मै किमन्यमुतो कृष्यते भूतात्मानं आत्मानं जगयोन्नमीश्वर प्रणास्मै किमन्यमुतो कृष्यते सहस्रशीर्षं देव व्यक्त व्यक्त सनातनं महायोग परमनास्मै किमन्यमुतो कृष्यते त्रिमार्कण्डे स्तोत्र तस्य महात्मनाम् अपया स्तोत्रं स्मृताय तेजेन चित्तमूर्तिर्मार्कण्ड धीमतां प्रसन्न पुण्डलिका नरस्य नास्ति दुर्लभः मार्कण्डेयतार्थस्व विष्णुरवाच यैत पठेत भक्ता त्रिकालतस्य मृतयस्तां रस्वत्मध्ये पुरुषपुरनारायण सस्मदेवां ॐ सचिदि श्रीपिराजस्मान मृत्युस्रोगयोगी जीविते नित्येति श्री नरस्या पराणे मार्कण्डमृत्युंजय स्तोत्र संपूर्णम् अस्य श्री सदाशिव स्तोत्र मंत्रश्च मार्कण्डऋष्यण्डुपचन्दा श्री सदाशिव देवता गौरी शक्ति मम समशान्दरुद्रं पशुपते ताण्डवापति नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते कालकण्ठं कालमूर्ति कालाग्नि कालाशनं नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते वामदेव महादेव लोकनाथं जगद्गुरु नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते देवदेव जगन्नाथं देवेद्य वृद्धजं नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते गंगाधर महादेव शङ्करशूलपाणिनां नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते भस्मादुलिसंवारं नानाप्रधारिणं नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते आनंद परमानंद कैवल्यपदगामिनां नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते स्वर्गवर्गदातारं सृष्ट्यन्तकारणं नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते प्रलय सिद्धि सवारम आदिकर्ता ईश्वर नमामि श्री सादेवं किमन्यमुतो कृष्यते सत्यं सत्यापना सत्यमुषदेवी शास्त्रात् परम नास्ति न शंकरात् परमार्कण्डेयस्तोत्रय पटेश्वसन्निधौ
तस्य मृत्युंभय नास्त्याग्निचरुणिति श्रीमार्कण्डेय मृत्युंजय श्रोत्र समाप्तः। ओम राम आत्मतत्वाय स्वाहा। ओम ह्री विद्यतत्वाय स्वाहा। ओम ह्रूं शुभतत्वाय स्वाहा। इति त्रयचमलिना प्रणयनमा प्राणायाम कृत्वा संकल्पकुर्यात्। हरि ओम तत्सद्विष्णुर्विष्णु तस्य ब्रह्मणि द्वितीय प्रान्तेष्विश्वतवरः कल्पे वैवस्मन्वन्तरे अष्टमी शतितमे कलियुगे कलि प्रथम चरणे जम्बूद्वीपखण्डे आर्यावृत्तान्तर्गत ब्रह्मवृत प्रजापति क्षेत्रे वर्तमान संवत्सरे अमुक मासे अमुक पक्षे अमुक तिथ्यम श्रेम गोत्रशस्य श्री शुक्रपाशित मंत्रस्य वशिष्ठुष्यंतुचंद त्र्यंबको देवतार्मशक्ति स्वस्य शरीर आरोग्यार्थ श्री शुक्रपाशित वृत्त संजयनि मंत्रस्य यथावत ततंगभूतं कवचं पाठ करिष्ये। ओम वशिष्ठुसे नमः श्रीसे अंगुष्ठसे नमः मुखे त्र्यंबकं देवताय नमः हृदि ह्रीं विजय नमः गुह्य ह्रीं शक्ति नमः पादयोम। ओम तत्सूत्रणम अंगुष्ठभ्ये नमः त्र्यंबकं यजामहे तज्ज्ञाभ्ये नमः भर्गो देवस्य मध्यमाभ्ये नमः सुगंधिं पुष्टानकाभ्ये नमः धियो यो न प्रचोदयात् कनिष्ठाभ्ये नमः उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षमामृतात् करतलपुष्टभ्ये नमः सुजां सुचारविन्दसिदमुभयकरे शोचितवृणकुम्भ द्वभ्यामेनाक्षमाले निजकरकमले दोघटनित्यपूर्णं दभ्यं दो पूर्णकुम्भ श्रीकलाचाम्प्लायन्तं देह देव विशुद्धकल्पदावृहस्तं भुजगस्तकुम्भ युगलाद्रदांसकम्बकराक्षमृगस्त मृगचन्द्रस्रवत योषतनुवशि मृत्युंजय त्र्यम्बकम्। ओम अस्य श्री मृत संजयनि कवचस्य वामदेवता ऋषि अनुष्टुपचंद त्र्यंबको देवता रिम्यक्ति स्वस्य वर्तमान श्री जायमानस्रप्रकाशनुगः चरण दत्तपातो जंगीतु सवितापतम कटी पातुरणे च त्र्यंबकमे श्रावतु यजामहे भुर्व पातु भुर्वनाभिरक्षतु हृदयं देवस्मे पातो कंठे में पातो धीमे सुगंधिं दक्षिणे पातो पुष्टिवर्धनं वाम पातो धिया पातो बालने पातो पदम प्रचोदयात् पातो सर्वलोकापदम सनोद पातो जठरा वंदात मृत्यु पातो नरुष्वामृतात् जानने मा पादो उल्पपाद पदम गायत्र्यः प्रथम श्वाम सदा त्र्यंबकाक्षमां सदावतु त्र्यंबकस्य द्वितीयस्य पादरुषद उत्तरे द्वितीय पादोगात्र पश्चिमं सदा वृद्धः रक्षतु तृतीय जन अजस्तात् पाद रक्षतम पूर्व विधि प्रयापायात त्र्यंबपातो दक्षिणे वैष्णवैष्णपायात पाय शंकर उत्तरे ऊर्ध्वश्वरदस्तातु सदाशिवम् एवं सर्वसुरक्षिता दीक्षि गौरी महेश्वरम् इदिदं गदितं देवी भूम परम दुर्लभ तव अस्मिन् जाते गतिगं सर्वरक्षकस्मिन् दातव्य गुह्याति गुह्यात् परं दुर्जनायुष्णा दत्ताय कदाचनं भक्त्युक्ताय शिष्याय धार्मिकाय च धीमते परीक्षिताय नम्राय दत्ताय शुद्धमानसे कवचं नीत्वादपैं संयुक्तमा मंत्रं चैव सिद्धि चैव विघ्न चैव पदवे धर्वक्ता लिखित्वा भुजवष्टगन्धेन दिव्येन स्वर्णयन्त्रणवेशदा ताम्रपात्रे संस्थापेन्द्रश्वां पूज्य वेदकण्ठे धारित अत्वा दक्षिणस्ते नरस्या मुखे करे तस्य नश्यान् दुःखानि तदान्वेषः आपुत्रलवदे पुत्रवन्द्यपुत्रोति भवेत मृत्युजीवितनतमं भाषित पत्रपक्षवारि प्रस्विद्वितीयदातां प्रददेवं तत्सूत्रणं त्र्यम्बकं यजामहे भर्गो देवस्य धीमहि सुगन्धिं पुष्टिवर्धनं धियो यो न प्रचोदयात् उर्वारुकन्दनामृतश्मामृतात् अचम्मे प्राणायाम षण्डवर्धन स्वस्त्रे स्वस्य शरीरतुर्मान्योत्तरमृत्युञ्जयं करिष्ये वामदेव कवलवशिष्पङ्क्तरञ्जमस्त्रे श्री सदाशिव महामृत्युञ्जयदेवताय नमः ह्रीं शक्ति नमः लिङ्गाय सर्ववादयो उमं जुं साब्रस्वत्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं
हृपार्कुन्दनश्मामृता स्वाहा ॐ जिं सौं अस्य श्रीमामृतमन्त्रस्य वामदेव कौरवशिष्टपङ्क्तिरनुष्टुं चन्दंसि श्रीसदाशिव महामृतदेवता श्रीं शक्ति श्रीविजय महामृत्युञ्जपितां ॐ हं जिं सावरत्रम्बकं ॐ शूलपाणेश्वराय नमः ॐ हं जिं सावरसेजामय ॐ नूत्रं जुने श्रीशे स्वाहा ॐ हं जिं सावरसुगन्धचन्द्रष्णि स्वाशिकाय वश्यट ॐ हं जिं सावरस्वा परिवारकुं दुरात्रिप्रान्कार ह्रीं कौचायं ॐ हं जिं सावरस्वा मृत्युर्मशोनुद्रद्राशिकाय वश्यट ॐ हं जुं सावरस्वमामृतात् ॐ अग्निज्वालाय महारक्ष रक्ष अघोरास्त्राय फट त्र्यंबकं श्रीसे यजामये भ्रो सुगन्धिन्नेत्रे पुष्टवर्धन मुखे उर्वार गंड एवं हृदय बन्नाजटमृतात् पादयों हस्तम भुजगस्तकुंभ युगलाक्षमृगस्तमृगचंद्रस्रवत योषतनु भजे श्रीमृत्युंजय त्र्यंबकं चंद्रदभासितमृदं सुरहस्तं दिव्यमलं सूर्याग्निचलं कर्तले पाशं सूत्रं कुशं भोजभद्रे पशुपते मृत्युंजय संस्मरे ॐ लं पृथ्व्यात्मगन्ध समर्पयामि ॐ हं आकाशपुष्प समर्पयामि ॐ यं वायुयाद्धूपं समर्पयामि ॐ रं तेजात्मकं दीपं समर्पयामि ॐ अमृतात् नैवेद्यं समर्पयामि ॐ सं सर्वात्मन्त्रपुष्पं सावरस्वा त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं हृपार्कुन्दनश्मामृता स्वाहा ॐ जिं सौं ततो जपन्तर देवी दक्षिण करे जपं समर्पयेश्वार्पण कृष्णार्पण ॐ तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु ॐ गुह्यातेवोक्ता सिद्धिर्मदे तत्प्रसादनेश्वरम् मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणं व्रतम् जन्म मृत्यु जरा रोगी पीडित कर्मबन्धनार्पणेन अनेन महामृजपतां कृष्ण श्रीममृपितान्न मम इति ज्ञाते जपे त्र्यंबकं जपे नैवेद्यं जप संगता सिद्ध्यता कामना द्रविणं तस्यां दिदं तस्यां सिद्धं तस्मरणं तस्यां त्रवणं तस्यां च ब्राह्मण भोजन अतो होमाक्षताक्षर गायत्री मंत्रः सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान की जय त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सर्वांनी एकदम सरळ बसा, असं टाईट बसा, डोळे झाकलेले असले पाहिजे, अगदी ध्यानस्थ मुद्रा। त्यानंतर आपण दोन्ही हे आपले नाकपुडी वाटी अगदी श्वास घ्यायचा आहे, तोंड बंद असलं पाहिजे, हळूहळू घ्यायचा। त्याच्यानंतर कुंभक करायचं, म्हणजे पोटात भरून ठेवायचा आणि हळूहळू तो सोडायचा। असं 10 ते 11 वेळेस करा, मन स्थिर होईल, ध्यान लागेल आणि जे नामस्मरण करतो त्याच्याविषयी एक विशिष्ट प्रकारचे आपल्याला अनुभूती येईल, म्हणून पूर्ण ध्यानात जायचं आहे। अगदी शांत, आपण आपल्याला विसरून जायचं आहे कुठे आहे काय आहे, म्हणून एकदा अगदी सरळ सहज अवस्थेत आपण बसायचं आहे।
भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी बोला। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। शिवपाठाचा अमृतधारा मुखीने घेवोळे ठेवी हृदये प्रभुनामाची भरोनिया जोडी टाळी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। त्याग करी संसार विटोनी पाटील जन्मकुळी माय माळसा चढली कळसा दहे गाव उजडी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। संत समागम लाभी दुर्लभ बंधुनि पाय जुळी खडतर भक्ती प्रसन्न चित्ती काया होय लुडी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। ज्ञान भक्तीचा काढून शाळा भक्ती मार्ग उजळी दीन बालके भक्ती प्रातुल धन्यवाद उजळी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। किती बांधिले शिवालये प्रभु स्थापुनिया देवुडी कैलासाचा राणा दैवत हृदय चंद्रमौळी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। अवनी भुवनी शिवपंथाची महती वाढविली समाधी स्थापुनी स्वानंदाने भूमी पावन केली। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। समाधिस्थ परी अवनीवरती गुप्त रूपी फिरसी जो कोणी भाग्यासी त्यासी अनुग्रह देसी। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। तव गुण गाता आनंद झाला सदा तुझ्या चरणी मौनगिरींचा कीर्ती सुगंध वर्णो कीर्ती बोला। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभु जवळी। विनम्र भावे अर्पी प्रभाकर विनम्र भावे अर्पी प्रभाकर खव्य पुष्प वाकळी दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्म डोली नाद ब्रह्म डोली नाद ब्रह्म ढोली। भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी
स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे स्वामी जनार्दन मौनगिरी मुनि बसे प्रभु जवळी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदीश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं हिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय। सनातन धर्म संकट मोचन हनुमान सियावर राम छत्रपति शिवाजी महाराज जय। मस्त 2 मिनिट भजन करू, आवाज छान आहे, असंच राहू दे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे टाळी। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद बोला गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 जय गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा बोला जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा 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 जय जय जनार्दन देवा 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 निरंतर घडो तुमची सेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय जय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं बाबाजींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र नगरीमध्ये विशेष म्हणजे नर्मदेश्वर अशा पवित्र भगवान आशुतोष महामृत्युंजय नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं आज आपण या ठिकाणी जप अनुष्ठानासाठी बसलो आहोत आणि ह्या पवित्र पावन जप अनुष्ठानाचं महत्त्व सर्वाधिक अलग आहे, वेगळं आहे. त्याची साधना, त्याची सिद्धता आणि त्याची एक व्यापकता आपल्या आयुष्यात बदल घडवणारी आहे. आपल्या जीवनाला विशिष्ट प्रकारचे एक प्रकारचं साधन
साध्य करण्यासाठी ही जी काही आपल्याला बाबाजींनी तत्वप्रणाली घालून दिली, त्या तत्वप्रणालीतलं सर्वात महत्त्वाचं तत्व म्हणजेच अनुष्ठान आहे, ज्याला आपण जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनिजन असं आपण म्हणतो. अशा या अनुष्ठानासाठी सर्व अनुष्ठानार्थी मोठ्या संख्येने आलात. आम्ही बघतो हे काल परवापासून एकदम शिस्तबद्ध मुलं आहे. सगळेजण नाव घेतात की बाबा मुलांचं कुठल्या प्रकारचा आवाज नाही, त्यांचे ते. म्हटलं ते जनार्दन बाबांचे लेकरं आहे आणि जनार्दन बाबांच्या सानिध्यात साधना करण्यासाठी आलेले, ते काही उड्या मारण्यासाठी नाही आले. आणि इथं आम्ही बिघडलो, तुम्ही भी बिघडा ना. म्हणजे आम्ही घडलो. काही आता या ठिकाणी इथं मंदिराची दगड आहे, पाहतं मला दिसत असतील. हे कुठून आले? राजस्थानवरून आले. हे दगड कुठून आले आणि कुठं महत्त्व मिळालं त्यांना? जनार्दन स्वामींच्या एका ठिकाणी आपलं कायम आयुष्यभर वास्तव्य मिळालं. कुठला दगड कुठं आला? बरं आला तर आला, घेणाऱ्याने किती निवडला असेल तो, इथून असाच पाहिजे तसाच पाहिजे. बरं तो चिरा काढताना त्याच्यातल्यावर असाच घडला पाहिजे म्हणून त्याच्यातलं किती रॉंग मटेरियल काढलं असेल बाजूला. मार छेनी टाक बाजूला, त्याच्यातला भाग बाजूला करून, मार हातोडा टाक बाजूला, त्याच्यातला भाग करून, असं करून 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 त्याला जसं पाहिजे तसं घडवलं आणि अगदी सुंदर याच्यात आणून बसवलं. प्रभु मंदिरी टाक्या सोसून, प्रभु मंदिरी टाक्या सोसून, होय जरी हैरा ठरले भाग्यवान पाषाण, ठरले भाग्यवान पाषाण, ठरले भाग्यवान पाषाण. ते पाषाण जसे भाग्यवान ठरले, ते पाषाण जसे भाग्यवान ठरले, एक लक्षात घ्या, त्यातला जनार्दन स्वामींच्या कार्यातला आपण एक पाषाण आहोत. त्यांच्या कार्यात भाग्यवान ठरलो. त्यांच्या कार्यामध्ये समर्पित होऊन आज घडण्यासाठीच आलो की जेणेकरून एक जण घडला तो गावात जाऊन 10 जणाला घडवेल, 10 जण 100 मुलाला घडवतील आणि 100 मुलं 1000 मुलाला घडवतील. एक दिवस असं व्यापकता येईल की जिकडे तिकडे जय जनार्दन दिसेल. हे याच्यासाठी आम्ही आलो. याच साठी होता अट्टहास, म्हणजे जो अट्टहास आहे आमचा, जो शेवटचा दिवस आहे तो गोड झाला पाहिजे. आणि गोड होण्यासाठी याच्यासाठीच अनुष्ठान आहे. म्हणून तुम्ही अनुष्ठानला आले. आम्ही तुमच्याकडं सहज एक चक्कर मारून बघतो कोण कसं अनुष्ठान करतं. एक दिवस असं झालं की मीराबाईनं, एक राजस्थानची मेवाडची राणी, ती वास्तविक तिचं लहानपण फार गोड होतं. तिने एक वरातीतून जाताना आईने सांगितलं, आई हे काय चाललं ग? एवढी लहान होती, खूप छोटी होती. हे काय चाललं? आईने सांगितलं तो नवरदेव आहे, मस्त चाललाय आता, तो त्याचं लग्न लागणार आहे, त्याला आता नवरी करायची. म्हणे मग आई मलाही लग्न करायचं आहे. बघा ती काय म्हणते, पण मला इकडं तिकडं नाही लग्न करायचं, माझ्या कृष्णाशी लग्न करायचं. गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे, गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे. याचा अर्थ सर्व धर्मां परित्याज्य मामेक शरणं व्रज. तू मला शरणी, सर्वाचा त्याग कर, सर्व गोष्टीचा त्याग कर आणि मला शरणी. याचा अर्थ काय करायचं? पुढे शरण द्यायची गरज नाही. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता, तुझ आलो रामदूता. काय भक्ती ज्याच्या वाटा, काय भक्ती ज्याच्या वाटा, मज दावया सुभटा, मज दावया सुभटा.
लक्षात घ्या की तिच्याकडे एक संत आले होते. लहानपणी पायाचे म्हणजे जे बालक असतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसते, ते बाळाचे पाय आहे. आईने कितीतरी संस्कार तुमच्यावर केले असतील. आईनं तुम्ही पोटात असताना ना नक्कीच खूप नामस्मरण केलं असेल, गीता वाचले असेल, भागवत वाचले, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा, म्हणजे अखंड चिंतन केलं असेल. चिंतने चिंतने तद्रुपता, ती तद्रुपता येण्यासाठी, ती पात्रता येण्यासाठी आईचं पात्र किती स्वच्छ असेल. आईच्या पात्रानं तुमच्यासाठी लहानपणातच मुळातच किती संस्कार केले असतील. तर ते लेकरं जे घडवले आईनं आणि घडलेले लेकरं, खाणीतले लेकरं जनार्दन स्वामींच्या कार्यात देऊन टाकले की घडवा आता बाबाजी. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शन निहाला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी आला, संत दर्शन. संत घरी आले, मुक्कामी राहिले आणि मीराबाईने विचारलं, महाराज हे काय आहे? अगे मीरा, माझा कृष्ण आहे. बघा, सर्व धर्मान परित्याज्यम मामेक शरणम व्रज. आता आपल्याला कुठं जायची गरज नाही. ध्यान मूलम गुरुमूर्ती, गुरुमूर्तीचंच ध्यान करायचं. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपाद. बस हेच आहे आमचं. बाबाजींच्या पादुका हे आमचं सर्वस्व आहे. भरताला जसं प्रभू रामचंद्रानं सांगितलं की बाळा भरत, आता हे घेऊन जाय. भरत नंदग्राम मध्ये बसल्याने आयुष्यभर राज्य सिंहासनावर पादुका ठेवल्या. आमच्या जीवनाच्या आणि आमच्या अंतकरणाच्या आणि आमच्या गुरुमाऊलींच्या पादुका आमच्या राज्य सिंहासनावर बसायचं असेल, या पादुका ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपाद, मंत्र मूलम गुरुवाक्य. बस बाकी काही नको. जो गुरुनी मंत्र दिला आमच्या सद्गुरूंनी, तो कोणता आहे? आमचे गुरुच बाबाजी आहे. मौनगिरी, मौनगिरी गुरुराज आमचे, मौनगिरी गुरुराज, मौनगिरी गुरुराज आमचे, मौनगिरी गुरुराज. दहे गावाची कानैराची कृपा झाली शंभो देवाची, कृपा झाली शंभो देवाची. ओ अवतरले गुरुराज आमचे, मौनगिरी गुरुराज, मौनगिरी गुरुराज आमचे, मौनगिरी गुरुराज. कायम सांगतो, रस्त्यावरचा नंबर धरून चालणार नाही. तो फक्त किलोमीटर सांगू शकतो. एवढ्या किलोमीटरवर ओंकारेश्वर आहे, एवढ्या किलोमीटरवर भाऊसाहेब नगर आहे, तिथं जाऊन तुम्हाला थांबायचं आहे. मग काय एवढ्या किलोमीटरवर त्या गावाचं नाव असलं म्हणून त्या गावाचं नंबरच पकडून ठेवायचा का? नाही, गरजच नाही तो नंबर पकडायचा. त्याला फक्त पाहायचं आणि पुढं चालायचं. कुठं? मौनगिरी गुरुराज. भारी काही नाही का की त्या नंबराला पकडण्यात महत्त्व नाही, त्या रस्त्यावर आपल्याला चालायचं आहे. अनुष्ठानाच्या माध्यमातून आपण चालतो आहोत, ही साधनेच्या रूपातून चालतो आहोत. कुठं? बाबाजींपर्यंत. बाबाजींची पालखी आपलं अधिष्ठान आहे. लक्षात घ्या. म्हणून बाबाजींच्या कार्यातले आम्ही जरी नम्र झालो असेल, लक्षात, आम्ही सगळे संत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यातले नम्र आहे. इथपर्यंत जाय, तुला तिथं सद्गुरू जनार्दन स्वामी भेटतील. हे कानात मंत्र देतो, याचा अर्थ ह्या कानातून इथपर्यंत येऊ दे. हा रस्ता आहे, या रस्त्याने तुझा इथे एक नंबर आहे आणि ह्या ठिकाणचं तुझं स्थान आहे, इथं त्याला जपायचं आहे.
या ठिकाणी पोहोचायचं, इथून फक्त तुला रस्त्याने मार्गक्रमण करून दिलं, आता तुला इथपर्यंत पोहोचायचं. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपाद, मंत्र मूलम गुरुवाक्य, आणि मग काय मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरुची कृपा झाली म्हणून गुरुकृपेसाठी आपण जो शरण गुरु की आया यह लोक सुखी परलोक सुखी. जो शरण गुरु की आया यह लोक सुखी परलोक सुखी. रामायण में शिवजी कहते, रामायण में शिवजी कहते, भागवत में सुखदेव जी कहते, भागवत में सुखदेव जी कहते, गुरुवाणी में नानक कहते, गुरुवाणी में नानक कहते. जो जपे संत संग्राम यह लोक सुखी परलोक सुखी. जो शरण गुरु की आया यह लोक सुखी परलोक. सोडायचं असेल तर खूप सांगितलेलं आहे, हाती घेऊन तो दोरू, सांडीजे जैसा सर्पकारू, का निद्रा त्यागे घराचारू, स्वप्नी जैसा. रस्त्यामध्ये अंधारात एखादा दोर पडला, पण अंधारामुळे आपल्याला तो सर्प वाटला. हा लक्षात घ्या की किती सुंदर आहे बाबाजी, तुम्हाला किती जवळ आहे, किती आपल्या अंतकरणात बसवल्या गेलेले आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक नगरीत एकच सांगतो की बाबांनो, आम्ही फक्त असं दाखवणार आहे, इथं बाबाजी भेटतात, इथं जायचे, ही तुमची गुरु आहे. या गुरुदेवांना तुम्ही, काल बाबांनी तळमळून सांगितलं की आम्ही सगळे लोक जेवढे जनार्दन स्वामींचे शिष्य आहे, आम्ही निमित्त कारण आहे. झाडाची फांदी की वरून पाणी टाकायचं का खालून पाणी टाकायचं? मुळाला पाणी भरायचं नाही, नाही फुलं फार छान आहे, फळं फार छान आहे, मग फांद्यालाच पाणी घालीत बसायचं नाही. मुळात पाणी घाला, म्हणजे इथं पाणी घाला. श्रद्धा ठेवायची असेल तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीवर ठेवा, हेच तुम्हाला सांगायचं. माझ्या हृदय मंदिरात जनार्दनांची रे मूर्ती. माझ्या हृदय मंदिरात. जेव्हा आपल्याला काहीतरी प्रकाश भेटतो, हे बघा, तुम्ही रस्त्याने बॅटरी घेऊन चालले, पण तो बॅटरीचा उजाड आपल्याला जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चालवतो, जसा आहे. परंतु पुढं अंधाराचा असतो ना, पण ती कायमचं घेऊन चालावं लागतो तो बॅटरीचा उजाड. तसं मंत्र हा गुरुदेवाने दिला. ध्यान मूलम गुरुमंत्र, गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपाद, मंत्र मूलम गुरुवाक्य. गुरुच्या वाक्यातून निघालेला मंत्र तो संघ घेऊन चालला तर आपल्याला रस्ता दाखीत दाखीत चालतो. बाबा हा दोर आहे, हा सर्प नाही आहे, त्याच्यावर प्रकाश मार. हा संसार हा सर्पासारखा दिसतोय आपल्याला दोराच्या रूपातून, पण तो नाही आहे, मुळात तो दोर आहे. आणि म्हणून दोर असल्यामुळं आपल्याला भीती निघून जाते. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची. नारायण नामाची. लक्ष द्या, एवढं तत्परतेनं बाबाजीकडे जायचं आहे आपल्याला. आता आम्हाला काय होतं, लहानपणी आम्ही बाबाजीकडे जाताना काय होतं, एकदा आईवडिलांनी लहानपणी सोडून दिलं. तसं मुळात आमचं आईवडिलाचं खूप पुण्य आहे, आम्ही त्यांना खूप प्रणाम करतो. कारण वडिलांची सेवा जातेगावच्या असल्यामुळं तेव्हापासून जे जन्माला आलं ते सुद्धा बाबाजीला विचारून, बाबाजी मूल पाहिजे. बाबाजींनी महाशिवरात्री दिवशी एक नारळ टाकला आईच्या ओटीत, आई हे घे, पण एक तुला राहील, एक मला राहील. आई इथं बसलेली, एक तुला राहील, एक मला द्यावा लागेल. आईने सांगितलं दोन्ही तुमचे शिवा, नाही दोन्ही नाही, एक राहू तुला घरी, एक मला दे. असं म्हणून फळ टाकलं. आणि विशेष म्हणजे जन्माला आल्यानंतर थोडंसं जरी कळायला लागलं तर आई वडील खूप सेवा करायचे प्रत्येक आश्रमात. भाग्य एवढं होतं की आईनं वडिलानं लेकरू डायरेक्ट याच्यात टाकून द्यायचं, कुठं बाबाजीजवळ. बाबाजी सांभाळायचे, आई वडील सेवा करायचे, आई समक्ष बसलेली. हे भाग्य
आम्हाला त्यांच्यामुळं उजळलं की त्यांच्या पालखीत बसायला भेटलं. अशी खेळायचे पाळण्यावर जसं. आणि भूक लागली तर त्याने सफरचंद कापून तिथंच तोंडात घालावं, पण आईकडं जावं. आणि एवढं घडलं एकदा की सांभाळता सांभाळता एकदा आईकडे दिलं आणि आईने थोडंसं कुठंतरी दर्शन घेताना म्हणा श्रमदान तिच्याकडून हारून गेलं. हारून गेल्यानंतर शिवरात्रीत ते आमच्याकडे एक त्या काळात त्या लोक म्हणायचे ते येडा रामकृष्ण आहे असं म्हणायचं, पण तो महापुरुष होते. कारण काही काही लोक गटरीतलं पाणी पितात, अंगावर कपडे खराब असतात, परंतु आपल्याला कळत नाही हे कोण आहे. ते त्यांना हे म्हणतात अवलिया संत म्हणतात. त्या महात्माने उचलून नेलं. डायरेक्ट आई मोठ्याने ठायावर रडायला लागली, आई मोठ्याने रडायला लागली, इतकी रडायला लागली. बाबाजी गेलं, पोरगं गेलं. आता आम्हाला काय, आम्ही थोडंसं लय तिसरी चौथीचं असेल त्यावेळेस ते कड्यावर घेऊन फिरायचं. जिथं रेवड्या असल्या तिथं रेवड्या तोंडात घालायचे. आता त्याला कोणीच काही म्हणत नव्हतं त्या महाराजाला, ती ताकद नव्हती कोणाची, ते डायरेक्ट उधळून फेकून देत होते. आणि फिरले सकाळपासून पूर्ण शिवरात्र फिरून आणली. आणि 4-5 वाजेच्या टायमाला ए जाना बाबा हे तुझं पोरगं घे फेकलं ना. परत त्यांच्या अंगावर गादड्या राहायच्या. गोदडी बाबाजीच्या अंगावर टाकली तर बाबाजी काहीच म्हणणे, भाऊ हा महापुरुष ही त्यांना कळत होतं. मग बाबाजी हे आलं पाहिजे तुझं आलं. बाबाजी म्हणते हे बघ घे आई तुझं आलं पोरगं. एवढं सद्भाग्य सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने मिळाल्यामुळं ह्या लोखंडाचं तेव्हाच सोनं झालेलं आहे, ते गंजाईचं काम नाही. मी आहे भाग्यवान मला मिळाले असं ज्ञान, मी आहे भाग्यवान मला मिळाले असं ज्ञान. दाविले त्यांनी मला जीवनाचं मूळ, गुरु माझा देव त्यांच्या पायाची मी धूळ, गुरु माझा देव त्यांच्या पायाची धूळ. म्हणजे मुळातच मागून घेतलं होतं. त्यामुळे लहानपणी संन्यासाचा शब्द दिला होता. असं नव्हतं की आदुपरी अर्ध्या हळकोंडात पिवळं झालो आम्ही, मुळीच नाही. पहिल्यापासून शब्द दिला होता. लहानपणी हे तुझं आहे तुमचं आहे. तेव्हापासून घराचं काही वर्ष झालं, घरचं काही घेणं देणं नाही आलं. एवढंच काय, ज्यावेळेस 7वीला गेलो बाबाजींकडे आम्ही, त्यावेळेस आम्ही सुट्टीत घरी जात नव्हतो. नाही मग घराचं अपेक्षाच राहिली नव्हती. 5वीपासून तर 7वीपर्यंत आम्ही त्रिकाल सिद्धेश्वराची पूजा करत होतो वेरुळला. म्हणजे 3 वेळेस, त्यावेळेस 3 वेळेस स्नान करायचं आणि 3 वेळेस पूजा करायचं. सिद्धेश्वराची पूजा झाली की बाबाजी म्हणणे हे पोरं आम्हाला लागतात काकोळ्यात. मग आम्ही काकोळ्यात आलो. काकोळ्यात आल्यानंतर घरी जायचं काही संबंध नव्हतं. घरी जरी गेलो तर वाट्यावर बसून खात होतो. घरी गेलो बी आईला विचारायचं. ज्यावेळेस भावाचं लग्न झालं निमित्ताला जावं लागलं, पण लग्न घरात झालं म्हणून आई तुझ्या हाताने मला वाट्यावर दे, वाट्यावर बसत होतं. लहानपणापासूनच वाट्यावर बसत होतं, घरात जेवायला बसत नव्हतं. आणि ते बी आईचंच हातचं खात होतं. त्याने कोणी बनवलं तर दुसऱ्याचं हातचं खात नव्हतं. आणि आजही स्वतःच्याच हातचं खातो, दुसऱ्याचं हातचं खात नाही. लक्षात घ्या, ही जनार्दन स्वामीची कृपा, ते तत्व आजही पाळलेले. तुमच्या कृपेने घडले कर्म, तुमच्या कृपेने घडले कर्म, जीवनात स्वामी तुम्हीच सर्व. लक्षात घ्या, म्हणजे काही थोताण नाही आहे. त्यांनी खूप सेवा केली म्हणून मागितलं. लक्षात घ्या, आई म्हणजे संत मुक्कामी राहिले आणि त्या संतांनी मीराबाईंनी पाहिलं की कोणाकडे यांच्याकडे काहीतरी आहे. एवढा छोटासा एक गोटा होता, त्याला श्रीकृष्ण म्हणत होते. तिचं मन लागून गेलं की आई मला हे पाहिजे, आई मला हे पाहिजे. संत म्हणे भाऊ मुक्काम केला चूक झाली, माझंच देव ही घेऊ राहिली, माझा देव घेऊ राहिले. आता मीरा सगळं माग, पण मी माझा देव देऊ शकत नाही. आता कोण कोणाचा देव देणार आहे? आता म्हणून सगळं तुम्ही म्हणा बाबा सगळं घ्या, सगळं बनलेलं घ्या, पण तुम्ही म्हणा जनार्दन बाबा द्या, तर कोण देईल का? सगळं देऊ पण जनार्दन बाबा देणार नाही. कारण ते जिथं जनार्दन स्वामी तिथं कशाची कमी आहे. जिथं आम्हाला कल्पवृक्षाची झाड आणि कामधेनुचे किल्लारे नव्हे चिंतामणीचे गड, त्याही पेक्षा पारस आमच्या जीवनामध्ये स्पर्श करून गेला. ते पारस म्हणजे कोण देणार आहे? लक्षात घ्या, कवीत म्हणून लक्षात घ्या की जेणेकरून ती मागते छोटीशी आहे, 7वीची अजून 5वी 6वी 7वीची, की मला हा पाहिजे. कृष्ण भगवंताने सांगितलं स्वप्नात येऊन की त्या संतांना की भाऊ देऊन टाक. 3ऱ्या दिवशी लांब गेले होते ते,
त्यांच्या डोळ्यात, कृष्णा मला सोडून जायचं तू? कृष्ण सांगितलं दे आता ते, काही विचार करू नका. तिने त्या मूर्तीशी लहानपणी लग्न केलं. बाबा इतकं एकजूट व्हा, लहानपणीच तिथं जोडले गेले ते. म्हणून म्हणतो आम्ही बिघडलो तुम्ही रे बिघडाना, तुम्ही रे आम्ही बिघडलो तुम्ही रे बिघडाना, तुम्ही रे बिघडाना. संतांची या संगे मीरा बिघडली, संतांची या संगे मीरा बिघडली, मीरा बिघडली ती कृष्ण रूप झाली, मीरा बिघडली ती कृष्ण रूपी झाली. तैसे तुम्ही वाना हो, आम्ही बिघडलो तुम्ही रे बिघडाना, तुम्ही रे बिघडाना. लक्षात घ्या, हे घडले नाही. हे आता हे लेकर आहे, इथे येऊन घडले. आश्रमच नसतं ते काय घडले असते. जनार्दन स्वामींचं या ठिकाणी आश्रम नसतं ते घडूच शकले नसते. मस्तपैकी पान सुपारी वॉक ना बुंग काय केलं असते याने. नसतं घडण्यासाठी कुठलं तरी एक संस्कार केंद्र लागतं. जनार्दन स्वामी सारखं एक जनरेटर लागतं. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी, दीन बालके वसती ग्रहातून धन्यवाद उजळी. भस्मले पुढे प्रभात काळी. लक्षात घ्या, घडायसाठी असं काहीतरी केंद्र लागतं. तुम्ही घडायसाठी आले, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच सांगायला लागत नाही. जप करा, अजिबात नाही. गोमुखीमध्ये एक मुलगा आला, काल पोट दुखायला लागलं. बाबा बाबा बोलत सुद्धा नव्हतं, एवढंच पोरग होतं. असं बसेल असेल, आलं पोट दुखतंय म्हणे. आम्ही भस्म लावलं, आज भस्म द्यायचं सगळ्याला. त्याच्या पोटाला लावलं, त्याला म्हणून अजिबात बोललं नाही. असं पोटाला लावलं, 5-10 मिनिटांनी खेळत आलं, ओके झालं. म्हणलं वा, कुठं आहे ते? इथं बसेल ते. एवढंच खूप छोटं आहे. मला म्हणलं जनू बाबा, म्हणजे आता काहीला फराळाची सवय नसते, साबुदाणा वगैरे खाल्ल्यानंतर 1-2 दिवस, कारण सगळंच बदलायचं आहे ना तुमचा आहार बदलायचा. घरी काय मस्तपैकी जेवण खाऊन केलेलं, इथं डायरेक्ट पूर्ण बदलायचं आहे. कारण तुमचा आहार बदलायचा, तुमचं मंत्र सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी काय. आणि मीराबाईनं ती मूर्ती घेतल्यानंतर तिच्याशी मग तिला लग्न झाल्यानंतरही तिचं मन नाही लागलं. कोणी तिला विष दिलं, कोणी काय दिलं, तिने कुठंच मन लागलं नाही. तिने सांगितलं जिथं माझं मन आहे आता मला मन काढायचं नाही. म्हणून जेव्हा मेवाड सोडून ती निघून गेली आणि भगवान श्रीकृष्णाने असे 2 हात केले आणि त्या मूर्तीमध्ये सामावली गेली. पण मीरा मेवाडला परत मेरो राधा रमन गिरधारी, मेरो राधा रमन बनवारी, मेरो राधा रमन गिरधारी, मेरे राधा रमन. लक्षात घ्या, 10 मिनिटं राहिले. 10 मिनिटात आपल्याला घ्यायचं आहे की एका ठिकाणी म्हणजे सर्व धर्मां परित्याज्य मामेक शरणं व्रज, इथं शरण जा, सर्व सोडून द्या. स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भवावया. स्वतःचा धर्म काय आहे तो पहिला पाळा. स्वतःचं आचरण शुद्ध, स्वतःचं मन शुद्ध, स्वतःचं पवित्रता ही पहिलं पाळा. स्वधर्म म्हणजे हे जाती जुती याला धर्मबिर्म मानत नाही. धर्म म्हणजे आपण आपला धर्म पाळायचा आहे. आपला धर्म काय आहे? चांगलं वागायचं, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, दबाडी करायची नाही, वाईट मार्गाला जायचं नाही आणि पवित्र पात्र होण्यासाठी परमेश्वराचं अनुष्ठान करून सद्गुरू जनार्दन स्वामींचं सानिध्य साध्य करायचं, याला खऱ्या अर्थाने धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वेदा वेद ब्रह्म अमंगळ, वेदा वेद ब्रह्म अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी. लक्षात घ्या, एक संत
जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्याच्यात एक खालच्या मजल्यात ते संत मस्त जप करत होते, वरती एक झोपळ होतं, ते मस्त डुकलं घेत होतं. काय हे बाबाला काही काम नाही, मस्त म्हणलं जय राम जय राम जय. काय डोक्याचं बत्ता आहे काय, देव कायला खायला देतो का म्हणे, काही केले आडबंग राहते देव काय. हे मी पहा म्हणे खाल्लो पिलो मस्त झोपलो, हे काय श्रीराम जय राम जय जय राम श्री. अरे मला झोपू दे ना, माझी चांगली झोप मोडवली म्हणे. हे म्हणे काय रे आलं तर बाबाजवळ, बाबा तुला काही डोकं आहे म्हणजे काय, देव तुला काय खायला देतो का. हा माझा देवच मला खाय. अरे आम्ही काय कुणाचे खातो, आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो, श्रीराम आम्हाला आम्ही देतो. त्याच खातो, खातो म्हणून त्याच गातो. लक्षात घ्या, त्याच खातो म्हणून त्याच गातो. आणि म्हणून सांगितलं बाबा तुझं देव खायला देईल मला. जर तुझ्या देवाने मला खायला दिलं तर समजल तुझा देव आहे. आता याडबंगच म्हणे कुठं राहत तुझा देव, म्हणे कुठे ते कुठेही खायला देईल. त्याला वाटलं असं जंगलात जातो ना, जर नाही खायला दिलं ना मग दाखवतो म्हणे तुला. दम देऊन गेला जाता जाता. संतांनी डोळे झाकले म्हणे आता या आडबंगाशी गाठी द्यावा, त्याला काहीतरी दाखव, काहीतरी खायला दे, नाही तर व्हायचं वाढवा. माझं जायचं श्रीराम जय राम जय जय राम. संतांची खूप श्रद्धा असते. सर्व धर्मां परित्याजम, परित्याज मामेक वक शरणम व्रज. म्हणजे बघा लक्षात घ्या, सर्व धर्मां परित्याज मामेक शरणम व्रज. इथं शरण गेलेलं आहे देवा. आता हा निघाला, एका जंगलात गेलो, इतकं जंगलात गेलो, इतकं जंगलात गेलो, एका झाडावर जाऊन बसलो. आता काय याचा देव मला खायला देतो. लक्षात घ्या, कुठं जाऊन बसलं ते झाडावर. आता इथं काय देव येणार आहे, नाही तर मला काय खाऊ घालणार आहे. हो त्यावेळेस जंगलामध्ये ते लोक यायचे, असे आले ते रस्ते करू होते. त्याने त्या नेमकं योगायोगाने इथं अरे म्हणे लय मोठं झाड आहे, या झाडाखाली सावली, चाल इथंच जेवायला बनवू. त्यांनी नेमकं तिथं जेवायला बनवलं. मस्तपैकी स्वयंपाक केला, अगदी मस्त फोडणी दिली. आता तुम्हाला जास्त चव नाही येऊ देत तोंडाला, पाणी नाही तर काय, खूप फोडणी दिली, सगळं झालं. तेवढ्यामध्ये ते स्वयंपाक यात्रे करू ते स्वयंपाक करत असताना कोणीतरी डाकूची टोळी आले, ऐक चोर आले म्हणलं रे, जोरात पळले तिथून. ते स्वयंपाक तसंच टाकून दिलं. आणि स्वयंपाक टाकून दिल्यानंतर तुम्हाला काय सांगा, एवढा स्वयंपाक टाकून दिलं ते त्यावेळेस ते चोराला काही लक्षातच आलं नाही. अरे हे कोण टाकून गेलं असेल बा, कोण असेल इथं, कोण असेल असं असं. ते एवढं भारी बनवलेलं आहे म्हणे, इथं कोणती, अरे याच्यात नक्की कोणतरी विष टाकलं म्हणे, नक्की आपल्याला मारायचा नक्कीच प्लॅन दिसतो म्हणे यांचा. पहा म्हणे शोधा म्हणे, नाहीतर दिसलाच पहा म्हणे त्याला गोळी घालू म्हणते. वर खुडखुड खुडखुड वाजायला लागलं. अरे वर काहीतरी खुडखुड वाजतंय म्हणे, यानेच विष टाकलं म्हणे, उतरा याला खाली. आणि उतरवलं ना खाली. एका गोळीत तुझा जीव घेईल, खातो का नाही. त्यांनी सांगितलंय काही झालं तुम्ही खायचं ठरलेलं नाही, खातो का नाही 2 टोले देतो म्हणे तुला, खाय. तुझं विष टाकलं. अरे म्हणे अजिबात विष टाकला नाही. मग त्याच्या डोळ्याला पाणी आलं, अरे हा देव येणार नाही खाल्लं तर टोले देऊन खायला लावतो म्हणे. याचा अर्थ जय श्रीराम आहे. आणि कृपाळू देवासी कार्य नाठवीसी, कृपाळू देवा पोषितो जनासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. म्हणून ऐकताय ना सगळे, इथून घडूनच गेले पाहिजे. मला ज्यावेळेस असं वाटेल, आम्ही लेकराचे तुमच्यातलेच, आम्ही काही वेगळे आगळे नाही आहे. आम्ही गुरुकुलात राहिलो, बाबाजींजवळ राहिलो. जरी व्यासपीठावर बसलो असेल तर तुमच्यातूनच, याच्यातूनच इथे येऊन बसलेलं आहे, ह्या ठिकाणूनच इथे येऊन बसलेलं आहे. आणि मला अशी इच्छा आहे की तुमच्यासारख्याने सुद्धा असं व्यासपीठावर येऊन जनार्दन स्वामींचं कार्य गावागावात करावं. स्वामी विवेकानंदांनी फक्त
त्या काळात 100 मुलं मागितली होती, अजिबात मिळाले नाही. परदेशात ज्यावेळेस एक भाषणात, एक शब्दात, प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा शब्द ज्यावेळेस बाहेर पडला तर अख्ख्या विश्वाच्या काड्या कडा 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 अशा टाळ्या वाजत होत्या. कारण का शब्द स्वामी विवेकानंदाचा होता. बाकीच्या नाही बोलता आलं. बाकीचे मित्रांनो, अमक्यांनो, फलांनो, बाकीचे वेगळेच बोलत होते. हां, परंतु इथं मात्र स्वामीच्या एकच शब्दाने गेला, काय, भगिनी आणि आपल्या बंधूंनो, 2 शब्द. अरे मी इथं बसले, माझ्या सगळ्या भगिनी आहे आणि बंधू आहे, असं एकाच शब्दामध्ये आपलं करून घेतलं. हे आपलं करण्याची शक्ती गुरुदेवांनी त्यांना दिली होती. आपलं करण्याची शक्ती आपल्याला आपले गुरुदेव देतात. आणि म्हणून अगदी सुंदर आहे. थोडंसं चिंतन राहिलं 5 मिनिटाचं, म्हणून सांगताय की खूप गोड आहे. ज्यावेळेस अशा आपल्याला गोष्टी आठवतात आणि आपण जातो अशा सद्गुरूंकडं, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला खूप काही देऊन जातात. सद्गुरू जनार्दन स्वामी जातेगावच्या डोंगरावरती होते. एवढाच दृष्टांत सांगू, किती म्हणजे काय असेल. आणि जातेगावच्या डोंगरावर असले की तिथे लोक दर्शनाला जायचे. जातेगावच्या पायथ्याशी लोक आले की सद्गुरू जनार्दन स्वामी वरती सांगत होते, भाऊ ते रस्ता चुकतील बरं का, त्यांना जाऊन खाली घेऊन ये रे भाऊ, वरती जा, पटकन पळत पळत जाऊन वरती घेऊन. आपल्याला बाबाजी वरती राहायचे डोंगरावर, खालचे लोक आले, अमक्या गावावरून माणूस निघाला तरी बाबाजी सांगायचे, आमकी इथून लोक येऊ राहिले, स्वयंपाक बनवून ठेवा. एवढे मोठे सत्पुरुष, दिव्य दृष्टीतले, त्यागातले, वितरागी वैराग्यातले एक महापुरुष, युगपुरुष, सत्पुरुष आपल्याला लाभले. हे किती मोठं भाग्य आहे. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. जनार्दन स्वामी निष्काम मूर्ती, साऱ्या जगात स्वामींची कीर्ती. या भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. म्हणून भाग्य उजळण्यासाठी आपल्याला सद्गुरू जनार्दन स्वामी भेटले आहे. आणि भेटत असताना एकच, जेणेकरून सद्गुरू जनार्दन स्वामींचं, आता पहिले लोक, आता मी बघतो, खरं सांगा लग्नात मेहंदी का लावतात? आता तुमचा प्रश्न आहे ना, का लावतात बरं? आता ते इथपर्यंत लावतात, काही दिवसांनी इथून कायपर्यंत लावतात ती गोष्ट, आता शोभा म्हणून लावतात ती गोष्ट वेगळी. का लावतात? लग्नात मेहंदी याच्यासाठी लावतात की वाईट दृष्टी, आपल्याला वाईट नजर आणि वाईट जी काही विकृती आहे ते आपल्यात प्रवेश करू नये म्हणून ही मेहंदी लावल्या जायची. कशासाठी लावल्या जात होती? कशासाठी? ह्या ज्या वाईट शक्ती आहे आपल्यामध्ये त्याची नजर पडू नये, आपल्यावर त्याची कुठली विकृती रूपी नजर आपल्यावर प्रवेश करू नये म्हणून नवरदेव नवरीला मेहंदी लावायची. आता ते जे सजित आहे इथपर्यंत, ती मेहंदी लावण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला असं नाही समजत की लावली पाहिजे. मेहंदीचं बी जर आपल्या घरात पुटकळी बांधून दिलं तर त्रिभुवनात अशी एकही शक्ती नाही वाईट की त्याच्या घरात प्रवेश करू शकते. इतकी ताकद त्या मेहंदीच्या नुसत्या बियामध्ये. लक्ष दे, कशामध्ये आहे? मेहंदीचं बी पाहिलेलं आहे तुम्ही कधी? ते जर बी आपण आपल्या पुटकळी घेऊन आपल्या घरात जर बांधलं तर एकही कितीही वाईट शक्ती असो किंवा कितीही वाईट कर्म करणारा, आपल्यावर वाईट प्रयोग, मंत्र तंत्र, अनेक प्रकारचे उद्योग करणारा तो आपल्या घरापर्यंत फिरकूच शकत नाही. आणि आपल्या घरा म्हणून ती मेहंदी आपल्या हाताला लावल्या जाते. लक्षात घ्या. कशासाठी लावल्या जाते? कशासाठी? आपल्याला माहीत राहत नाही. शास्त्र आहे आपल्या हिंदू धर्मानं आपलं प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी शास्त्रानं काढून ठेवल्या, पण त्याचा आपण काय करतो? विपर्यास करतो, जास्तीत जास्त करतो. काढले म्हणून अजून एक सांगू तुम्हाला, 2 मिनटं सांगितलंच पाहिजे की आजकाल फक्त तुम्हाला पाणी टाकायला लावलं, सगळ्या मुलांनी पाणी टाकलं.
महादेवावर. अरे आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आपली ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं पाहिजे, महादेवाच्या मंदिरात प्रत्येकानं सकाळी पाणी टाकलंच पाहिजे. जशी विधी आज तुमच्याकडून करून घेतली, विधी ही कवच आपल्या शरीरावर. जसं तुम्हाला माहिती आहे का, जोपर्यंत एका इंद्राने कवच मागितलं नाही, कारण 5 कोण आहे, पांडव आहे, आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये कोण, कर्ण. कर्णाला असं कवच होतं की कर्णाला करोडो लोकांनी बाण मारले आणि कोणी किती प्रयत्न केला तर कर्णाचं कोणी भेद करू शकत नव्हतं बाणानं. म्हणजे त्याचं कधीच त्याला मृत्यू होऊ शकत नाही त्या पद्धतीनं. परंतु स्वतः इंद्रानं ब्राह्मणाचं रूप धारण करून ते कवच मागितलं तेव्हा कर्ण. हे बघा, जोपर्यंत तुम्ही विधी घेतात आणि ही विधीचं कवच तुमच्या अंगावर, हे मंत्राचं कवच तुमच्या अंगावर आहे, तुम्ही कितीही कोणत्याही रस्त्याने चालला तर ही कवच भेदण्याची ताकद ह्या विश्वाच्या कोणत्याच शक्तीत नाही. म्हणून ही विधी घेतली पाहिजे, लक्षात घ्या. ही विधी इतकी शक्ती याच्यात भरलेली आहे. म्हणून सकाळी विधी म्हणल्यानंतर आणि विधीचं पुस्तक आपल्या खिशात किंवा आपल्या पॉकेटात असल्यानंतर विश्वात कुठेही फिरा. कारण ह्या आपण, तुम्हाला वाटतं महाराज असे म्हणतात क्राम क्राम क्रीम, काय चाललं, अंगुष्ट भैनमा मध्यमा भैनाम, हे काय भानगड आहे? ते तुम्हाला कोणी सांगितलंच नाही. हृदयाला हात लावतो आपण, इथं हात लावतो. अरे बाबांनो, मंदिरात जसे नवग्रह आहे, मंदिरात जसे देव बसलेले आहे, तसे आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी देव बसलेले. काय शरीर म्हणजे काय नुसतं खायचं आणि प्यायचं भांडार नाही आहे, शरीरसुद्धा मंदिर आहे. या मंदिरात आपण इथं हात लावतो, इथं हात लावतो, इथं हात लावतो, इथं हात लावतो, इथं असं असं करतो. याचं काय कारण आहे? असा हात लावतो याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी त्या देवाचं आपण दर्शन घेतो. बरोबर आहे का नाही? तुम्हाला वाटलं हे काय चाललं? कोणी सांगितलंच नाही ना तुम्हाला आतापर्यंत. विधीतला एक एक गोष्टी कोणीच सांगितलेलं नाही. अशा बारके फक्त माधवगिरी बाबा सांगतात. बाकीचं विधीचं महत्त्व कोण सांगतं? कोणीच सांगत नाही. बसले, विधी झाली, चालले घरी. पण विधी जर म्हणले की एक शब्दसुद्धा टळू द्यायचा नाही. एक वेळेस सकाळचं चहा त्याने बंद करायचा, पण विधी मात्र घेतल्याशिवाय मग बाकीच्याकडं म्हणजे विधी घेतल्याशिवाय पाणीसुद्धा प्यायचं नाही. माझा हा विधी हा सर्वात मोठा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथातला मी एक एक सार माझं पिल्याशिवाय मी माझ्या कुठल्याही कामाला लागणार नाही, असा हा आपण संकल्प करायचा आहे. विधी इतकी महत्त्वाची आहे, एवढी महत्त्वाची आहे, पण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आणि म्हणून सर्वांनी विधी ही केलीच पाहिजे. विधी ही आपल्याकडं, आपला ग्रंथ आपल्या घरात पाहिजे. आणि तो जर केला तर खऱ्या अर्थानं आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली हिंदू संस्कृती आहे. आपली प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी आहे. पण काही धर्मामध्ये अशी प्रार्थना आहे की त्यावेळेस तो टाईम आला की ते सगळे लोक एकत्र होतात. पण आपल्याकडं टाईम आला का आपले सगळे लोक बाजूला जातात. वेळ काळ आपल्याला सांभाळताच येत नाही. संध्याकाळचं संध्यावेळी म्हणजे ज्यावेळेस गायी येतात, आपण म्हणतो गाई गोपाळ यमुनेच्या तीरी, गाई गोपाल सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाल सवंगडी म्हणा. घेऊन या जाई घरी नंदाच्या पोरा, घेऊन या जाई घरी नंदाच्या पोरा. गाई गोपाळ, हो गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गाई गोपाळ सवंगडी म्हणा. या गायी निघाल्या किती धूळ आपल्या अंगावर उडाली पाहिजे. त्याला काय म्हणतात? मुहूर्त म्हणतात. त्यावेळेस लग्न लावल्या जायचं पहिल्यांदा. आणि म्हणून गायी घरी यायच्या वेळेस आपण मंदिरात पाहिजे महादेवाचे. त्याला प्रदोष काळ म्हणतात. बाबांना तुम्हाला कुठली अपेक्षा असेल, जाऊ द्या, राहतात सांसारिक लोकांना अपेक्षाशिवाय जगूच शकत नाही. ते लय अवघड ते. अपेक्षानंच माणूस मंदिरात येतं. मंदिरात आल्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर संध्याकाळची फार महत्त्वाची वेळ आहे. प्रदोष काळात 1 तांबे पाणी पडणं, 1च लोटा पाणी पडणं. प्रदोष काळामध्ये 6 ते 7 टायमिंगला देवाला पाणी पडलंच पाहिजे. भक्त तुम्ही करून बघा. आम्हाला हे जे फळ आहे त्या काळात दुपारी नैवेद्य दाखवाच लागत होता.
आता नर्मदेश्वर बऱ्याच दिवसाचा उपास आहे, कारण आम्हीच बाहेर 12 महिने बाहेर राहतो. त्याच्यामुळे आम्हाला कायमचा उपास घडतो. कधी कधी 4-4, 5-5 दिवस शेंगदाणे गुळावरच चालतो अजून बी. का सांगतो की आमच्याकडनं दुपारी आता नैवेद्य जात नाही जात. काय आम्ही बाहेरच राहतो ना. आम्ही आदल्या दिवशी इथं आलो, 2 दिवसापूर्वी इथं आलो. दररोज शिवमहापुराण कथा 6 महिने गाडीतच होतो. 6 महिन्यानंतर इथं आलो. म्हणजे सकाळ पण एवढं आहे, कुठेही गेलो रात्री 2ला इथे येतो, पहाटे 5-6ची विधी करून मग 7ला निघून जातो. पण विधीला मात्र जालन्याला जरी असलो, कितीही दूर असलो तर विधीला इथे येतो. लक्षात घ्या, विधी सोडायची नाही. म्हणून काही झालं तर संध्याकाळचा टाईम साधायचा तुम्ही. प्रदोष काळ म्हणतात त्याला. तो काळ नामस्मरणामध्ये, तो काळ अगदी भगवान शंकराच्या पिंडीजवळ जाऊन बसायचं. 1 तांब्याभर पाणी टाकायचं म्हणजे टाकायचं. फक्त 1 फुलवात लावता आली तर लावा. तुमची ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्योत प्रकट करायची असेल, पेटवायची असेल, आपणच आपल्याला पाहायचं असेल, म्हणजे आपल्याला काय करतो, आपल्याला लक्षात येत नाही. माझेच परी मज न जाणती म्हणून दिली मी काळाच्या हाती. काळाच्या हाती जाण्यापेक्षा जो काळाचा महाकाल आहे, उज्जैनला बसलेला आहे, त्या महाकालांकडे जर गेलं तर आपल्याला काळसुद्धा आपलं काही करू शकत नाही. असे भगवान आशुतोष नर्मदेश्वर. नुसते नर्मदा म्हटलं की चांगल्या चांगल्याचं मध हरून जातं. नुसतं नर्मदा म्हटलं सर्प इंच उतरून जातो. नुसतं नर्मदाय नर्मदाय नमः म्हणायचं, बाबाईचं भस्म असं चोळायचं, लगेच विंचू सर्प उतरून जातो. आणि जर विंचाचं सर्पाचं जर विष उतरत असेल तर आपल्या शरीरातले जे विष आहे ते नर्मदेश्वराला स्पर्श केल्याशिवाय जात लगेच निघून जात. नर्मदे हो कशी उतराय, नर्मदे हो कशी उतराय, तुझा उपकारा जगी भरणा, तुझा उपकारा जगी भरणा. नर्मदे हो कशी उतराय, नर्मदे हो कशी. म्हणून नर्मदाय 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 म्हटलं 3 वेळेस बाबाजी म्हणाले. हो म्हण रे भाऊ नर्मदाय. कारण नाशिक आश्रमामध्ये सांगायला काही हरकत नाही. आमच्याकडे तर रामनाथ भाऊ आहे, आज स्वयंपाकाला बसलेले, स्वयंपाकाला आले. त्यांना कोबरा नाक चावला. इथं माणूस आता आमच्याकडे असे हजारो उदाहरणं इथले या जागेचे, या भूमीचे. पण त्या भूमीचं महत्त्व कळत नाही, कारण आपली भूमिका तशी नाही. या भूमीचं खरंच तुम्हाला महत्त्व नाही कळणार. काय या भूमीत जनार्दन स्वामींनी देऊन गेले. अरे बाबा हो, ह्या ठिकाणी होते आणि इकडं चालले होते फक्त. अरे भाऊ म्हणे इथं नका बसू, मला थोडं पुढं घ्या, माझं मंदिर होणार आहे नर्मदेश्वर. हे एवढं सांगणं सोपं आहे का माझं? आणि काहीच नाही. गेले नर्मदेश्वराचं मंदिर राहिलं होतं शिवपुरीत. आम्ही सगळे लोक आमच्या डोळ्यात देखत तिथं भूमिपूजन झालं होतं. सगळे म्हणायला लागले अरे नर्मदेश्वर राहिले, नर्मदेश्वर राहिले. तेच नर्मदेश्वर पहिल्यांदा इथं आले. बाबाजींचा त्या काळातला संकल्प होता की इथं नर्मदेश्वर. पण आम्हाला नाही कळत, आम्ही कळूच शकत नाही. आम्हाला जर कळलं असतं ना तर आम्ही हिंदू धर्मामध्ये फार पुढं गेलो असतो. आम्हाला एक जीव नाही, आम्हाला एकत्रितपणा येत नाही. आम्ही आयुष्यभर निंदा करता करताच आमचं जीवन चाललं. आणि म्हणून निंदक हा माझा गळ्याचा ताईत, त्याने केले सर्व हित करायचं असेल तर निंदा साबण पाहिजेच तरच कपडे स्वच्छ निघतात. लक्षात घ्या. जर साबण नसेल ना तर कपडे स्वच्छ निघत नाही. नुसतं साबणही त्याच्यात राहता कामा नये. त्याच्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. पाण्यात खूप टाकावं लागतं, तो कपडा तेव्हा स्वच्छ निघतो. म्हणून बाबांनो, साबण आपल्या जीवनात पाहिजे. ज्याला पुढं जायचं असेल, ज्याला खूपच टोकाच्या भूमिकेत जायचं असेल, त्याचं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. लक्षात घ्या. तरच. म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर मला आठवलं होतं की त्या ठिकाणी बाबाजी बसलेले होते. इथं रामनाथ म्हणून आहे, आता आमचे स्वयंपाक आहेर म्हणून आहे, सांगायला त्यांना कोबरा नाक चावला. आपली बाबाजीची चटाईची म्हणजे चांगली कुटे होती, विटाची कुटे होती. बाबाजी चटाईच्या कुट्यात राहायची पहिले, पण नंतर चांगली कुटे होती. त्यांनी सांगितलं मला हे पाहिजे, ते पाहिले पा, त्यांचं नाव घेताच आले पा, हे इथं येवा, बघून घ्या समोर आहे. कोबरा नाक चावला आहे ना भाऊ, खरं आहे ना. चावल्यानंतर त्यांनी सांगितलं माझी कुठंच श्रद्धा नाही. पहिल्यापासून स्वयंपाक बनवते ते इथं. माझी कुठंच श्रद्धा नाही, मी मेलो तर कुट्यात मरण म्हणे. इथं कुट्यात आले, मी सहज तिकडून येत होतो. म्हणलं काय झालं, अशी अवस्था होती. बाबाईचं भस्म लावलं, कपाळाला लावलं, चोळून दिलं,
सांगितलं आता मला काही होत नाही. कोबरा चावलेला असलेला माणूस समोर आहे, आज जिवंत आहे केवळ जनार्दन स्वामींच्या कृपेनं आणि जनार्दन स्वामीच्या. जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा जो जो रे जो दुःखी लोक हो जगात किती सुखी करती हो त्यांना विभूती सुखी करती हो त्यांना विभूती. जनार्दन बाबांची महान. लक्षात घ्या, म्हणजे नाव घेतलं तरी ते आपाप आले. म्हणजे तुम्हाला यही घोडा यही मैदान असं नाही आम्ही खोटं बोलतो. आम्हाला सगळी प्रत्येक पावलाला अनुभूती, म्हणून आम्ही तुमच्या पुढं बसतो. आम्ही रात्री भनाट चालतो, आम्हाला काही वाटत नाही. लोक म्हणतात इथं भूत आहे, आम्हाला म्हणलं जिथं आम्हाला दिसलं तर पाहिजे, कारण आमच्याजवळ जनार्दन स्वामी ते दिसू शकत नाही ना, कारण त्याची कधी आम्ही साधनच केली नाही. जे करतात त्यांना दिसतात, ज्यांनी कधी आयुष्यात साधनच केली नाही त्यांना काय दिसणार आहे. म्हणून बाबांनो ही भाऊ आहे. एकदा ते विहिरीत पडून गेले होते डायरेक्ट, परंतु काही झालं पण जनार्दन स्वामीवर विश्वास ठेवून. मी अशा हजारो. एक आमच्याकडं मुसलमान म्हणून होता, सांगायला काही हरकत नाही, सिकंदर म्हणून. तो तिकडं आमच्याकडं फक्त हे वाजवायचं, तो प्रत्येक मिरवणुकीत. त्यावेळेस आम्ही 5-5 ट्रक घेऊन प्रत्येक गावात फिरत होतो, मस्त बाबाची पालखी काढायचो. फार त्रास होतो कार्यकर्त्यांनी बाबा नो, फार म्हणजे तारेवरची कसरत असते. ज्यावेळेस आम्ही आलो काय म्हणजे इथं अवस्था होती या ठिकाणची. परंतु आज तुम्ही महालात आहे. आम्हाला स्वतःलाच ज्यावेळेस रूम होती ना, तर ते एवढी छोटीशी, एका बाजूला लाकडं होते, लोक लाकडंसुद्धा सांभाळून ठेवत होते, आणि त्या लाकडात 4-5 साप बसायचे राहायचे. मग आम्ही झोपलो का ते इकडून एक बसायचं, इकडून येऊन बसायचं, एक पायथ्याला येऊन बसायचं, कारण अंधार राहायचा, काही दिसत नव्हतं, एवढा लाईट लावत राहायचा. बाहेर जरी गेलो तर त्या नळावर नेमकं आम्हाला ते थोडं सवय होती. एकदाच नळावर बाहेर एवढीच टाकी होती, त्याला एवढा नळ होता. ते सहज गेलो, ते याचा स्टोव होता, स्टोवर काहीतरी बनवलं आणि ते फडचीवर थोडंसं सांडलं बा ते बनवलेलं, म्हणून धुवायला गेलो, अशी फडची घेऊन गेलो, तेव्हा नळावर असं डोलत होता. म्हणलं ती फडची त्याच्यावर टाकणार, ती बेकून दिली आणि मध्ये पळून आलो. एवढी इथं हे होती. इथं जागृतता आहे. इथं आजही एक नागदेवता दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 वाजता पूर्ण प्रदक्षिणा मारून जातो. आजही ह्या जागेवर आजही आहे. तुम्हाला सांगतो, इतके होते आम्ही अक्षरशः उश्या खालून काढून फेकून द्यायचो. काय आणि लोक ते त्या काळात एवढं सरपण, सरपण जाऊन नका देऊ, एवढं सरपण, कारण सरपण चोरी ते लोक सोडित नाही. अवघड आहे, खोटं नाही. आणि म्हणून ते सरपण असं आम्ही असं बसायचो, एवढ्या जागेत बसायचो. एवढीच खोली होती, पण सोडलं नाही. म्हणलं काही झालं तरी चालेल, पण आणि त्यावेळेस काय राखेलला नंबर लावला, समजा ते कधी भेटलं नाही तर 4-4, 5-5 दिवस त्यावेळेस ओळख नव्हती आणि कोणाला मागायची सवय नव्हती. त्यावेळेस थोडंसं कोणी थोडंसं दिलं तर खायचं, नाहीतर तसंच झोपायचं. सणवार असो काही घेणं देणं नव्हतं. आणि विशेष म्हणजे जवळजवळ 4 वर्ष असे गेले, ते 3 वर्ष फक्त एवढं वाटीभर भात जर बनवला, त्याला वारप्या म्हणायचं आम्ही. काय म्हणायचं? वारप्या भात प्रसिद्ध आहे आमच्याकडं त्या काळात. आणि तो जर बनवायला गेला तर 4-5 पोरायला कळायचं. अरे आम्हाला पोरं फार आवडायचे लहानपणापासून. त्या पोराला कळलं ते पोरच भिडायचे. मग मी भांडे घशीत बसायचो, तसंच झोपून घ्यायचं. अक्षरशः असे 3 वर्ष काढलेले. किती वर्ष काढली. काही कोणी येत नव्हतं, कोणाची ओळख पाळख नव्हती. मागायचं आपल्याला पहिल्यापासून सवय नाही, अजिबात नाही. मला जर काम देऊन साक्षात जनार्दन स्वामी भेटले तर कोणापुढं काय राजाची कांता काय भीक मागणारे, कधीच मागू शकत नाही. कारण जनार्दन स्वामी जवळ आहे. अजूनही म्हणत नाही भाऊ यायचं ते आणि जायचं जा, कारण मला माझ्या गुरुचं कार्य करायचं आहे ना. मी अजूनही म्हणणार नाही भाऊ या तुम्ही करा, तुम्ही काही या बसा, कधीच म्हणत नाही. आयुष्यात म्हणलो नाही. 108 कुंड केलं त्यावेळेससुद्धा काही समिती नव्हती, कमिटी नव्हती, काही भक्तमंडळ काहीच नव्हतं. मी आणि जनार्दन स्वामी रात्री झोपलो का बाबाजी काय करायचं, बाबाजी रात्रीतून सांगितलं का दुसऱ्या दिवशी करायला सुरुवात करतो. मी कोणाच्या भरोश्यावर नाही करत कधी, कारण माझ्या गुरुचं आहे. जिथं मी कुकू लावलं त्याच्याशी वागायचं आहे ना मला. तुमच्यासाठी करतो असं नाही, मी माझ्यासाठी करतोय. कोणासाठी करतोय? तुम्ही या, तुम्ही बना, तुम्ही बसा, तुम्ही कार्य करा, कोणी वाढा, काहीच नाही. तुमची गुरु तुम्ही बी करा.
आमचे गुरु आम्ही करतो, आम्ही आमच्या श्रद्धेने. हे काही लग्न नाही काय तांदूळ टाकायला आले म्हणजे तुम्ही रुसायचे माझ्यावर. मी कधीच विचार करत नाही त्या गोष्टीचा, कधी केलाय नाही आयुष्यात. किंवा तांदूळ टाकले भाऊबंद आले पाहिजे. कोणता भाऊबंद नाही, आमचं भाऊबंद सगळं इथं आहे. इथं भाऊ आणि बंद तुटलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही जोडलेलो आहोत. त्याच्यामुळं कधीच अपेक्षा करत नाही भाऊ हे रे दादा बस रे, अजिबात नाही दादा मावशी नाही काकान मामी नाही. इथं सगळं आहे, इथं जोडलं जातं. म्हणून हे जे लोक एवढे प्रेम करतात कधीच कोणी नाही. तिथं आमचे गोळ्याचे काका 10-12 लोक आहे, सारखे स्वयंपाक करतात, सांगायला जावं लागत नाही, कधीच म्हणावं लागत नाही काही. इथं या माता भगिनी यांनी खूप निसलं टुसलं, म्हणजे अक्षरशः 108 कुंड या जवळजवळ 6 महिने सारीत होत्या. यांच्या हाताला अशी पार ही होत, म्हणजे यांनी कोणी कमी के पण सांगावं लागलं नाही. की त्यांना वाटायचं आपल्याला जनार्दन स्वामी भेटले, आपले लेकरं डॉक्टर इंजिनियर झाले. कोणामुळं? इथल्या संस्थेमुळे. हे तुमचं भाग्य आहे आणि हे भाग्य उजळण्यासाठी तुम्ही इथं आलात. आपलं जीवनाचं सोनं करून घ्या, हेच तुम्हाला सांगायचं आहे. नर्मदेश्वर भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. तुझ्या दर्शनाची वर्पा विघ्नाची निर्मी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उठशेंदुराज कंठी जळके माळ गळा शोभे माळ देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. रत्ना कजरा फरा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओटी ओंकेश्वरा हिरे जडिता मोठा रुंदुने पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवरी वंदना सर सोंड वक्रतुंड त्रिनयना आश्रमाचा वटबाही सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षा सुरवर वंदना. जय देव जय देव. मंगल मूर्ती वो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय 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 त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरा त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा. शुभारूढा फणिभूषणा दशभुज पंचानना विभूतिमाला जटा सुंदर गजचंबरधरा. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा. वडिले गोहत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो त्याने तप मांडिले ध्यानाळून तुझ अंतरी हो. नभो निजाणे स्नाना दिदली गोदावरी हो औदुंबर मूळ प्रगटे पावन त्रैलोक्याती करी हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो शूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा. धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णो किती हो आणि काही भवतीर्थे गंगा द्वारा दिग पार्वती हो. वंदन मार्जन करता त्यांचे महादोष नासती हो. तुझी दर्शन मात्रे प्राणी मुक्ती दे पावते हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथ गंगाधरा शूलपाणी चंबमुनील देवा विजयकरा. ब्रह्मगिरीची भावे झाला प्रदक्षिणा जरी घडे हो दैते काया कष्टे जव जव चरणी रूपते खडे हो. तव पुण्य विशेष अवघे दासे जडे
वळतो शिवरूपी काळ त्यांच्या पाया पडे जय जय त्र्यंबकराज गिरिजा नाथा गंगाधरा त्रिशूळ पाणी जंभो नीलग्रीवा शशिशेखरा लावूनिया निज भजनी सकळ ही पूर्वीस मन कामना हो संतति संपदि देसी अंते दुख विषयम यातना हो शिव शिव नाम जपता अति आनंद माझ्या मना हो स्वामी नंदन विसरे संसार भव यातना जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो त्रिशूलपाणी जंबो निर्जीव देवादिते करा सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती में करोनी आरती माळसा जननी देवी प्रसवली पुत्र दहे गावी जनार्दन नाम तया देवी यानी संसार आणि अंधार कराया दूर प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करीचे स्वयंचारी धाम शिवाचे खरे भक्त परम जे जळी तनोजे उदळी होय परत बळी परीना चिंता भय चिंती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काढुनी वस्ती ग्रशाळा भक्तीच्या फुलविला हृदय शंकर शिव सुरस देव उपदेश राम शिव घोष अंतरी बनले चारुती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनी आरती बांधिले शिवालय कितीक भक्तीचे घडवित जो प्रतीक यांच्या हृदय विभूक पौर्णगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम तया करी प्रभू प्रणते करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती करोनी आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती वारी तो प्रेम आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा अवतार त्रिपुरता राया उद्धार जगताचा बाला बाला ते ऋषीचा हरीला वेश सेयतीचा मस्तके मुकुट शोभ जटिता कंठी रुद्राक्ष माळ धरुणी हातामध्ये होत बोध धरणी देणे भक्तांचे क्लेश हरुणी तयाशे करुणी नमन आद शमन वाय देव गमन गमनत त्रैलोक्यावरती ओ वाळी तो प्रेम हरती श्री गुरु दत्त राज मूर्ती ओ वारी तो प्रेम आरती गणगपुरी वस्ती जानची प्रिय अवदुंबर छायेची भीमा अमृत संगमाची भक्त्याच बहुत शिष्यांची वाट जाऊनिया योगाची देवते तसनिज मुक्तीची काशी क्षेत्र स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो राहुल निद्रेला वरितो कर गरड छाती गर गरड नेत्र कर गरड शोभतो त्रिशूलया हाती ओ वाळी तो प्रेम हरती श्री गुरु दत्त राज मूर्ती ओ वारी तो प्रेम आरती अवधूत स्वामी सुखानंदा ओ वारी तो सौख्य कंदा हरी हृदय नंदा स्वामी क्षेमो वचंदा शरणात्री नंदा
निकट न जावे अंजनी पुत्र महाबलदाई चंदन के लंका सुकोट समुद्र सिखाई रात पवन मरण लाए मूर्छित पड़े पताल होरी चमकारे राम की भुजा उखारे पाए बुझा असुर दल मारे नैने भुजा संत जनतारे सुरण आरती अनंत भुजा विठू पंढरी निर्वाचा चोद भूपाराईला नीट माझ्या पायी जोडली विट आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा चलती उपचार सरली भुजा आरती अनंत भुजा हे काली लोटांगण बंदीन चरण डोळ्या रूप तुझे अलिंगन आनंद भोजन भावे वाळीन बने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियादिता बुधात्माना प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकल हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे हे चिदान देगा देवा।